Hello, good afternoon students. In today's lecture, we discuss about the head region of Periplaneta americana and the different mouth parts of this animal. In last lecture, we discussed the external morphology of this animal. The body is divided into head, thorax and the abdomen region. In this figure, you have to see that dorsal view of male and ventral view of female, Periplaneta americana, which is commonly called as cockroach. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण माउथ पार्ट जो आहे, हेडचा रिजन जो आहे, हेडच्या रिजन मध्ये जे डिफरंट माउथ पार्ट्स प्रेझेंट आहेत ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. So mouth parts of Periplaneta americana consist of labrum, mandibles, maxillae, labium and hypopharynx. फिगर मध्ये बघून आपण त्याला डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. So this figure show head region of the Periplaneta in dorsal view. इथे बघा, लेफ्ट हँड साइडची जी फिगर आहे, वर अँटीरियर साइडला जो हेड रिजन आहे तोच इथे मॅग्निफाय करून दाखवलेला आहे, म्हणजे मोठा करून दाखवलेला आहे तुम्हाला. सो हेड रिजन, द हेड रिजन इज ओव्हल and flattened anterior posteriorly and lie at the right angle of the body axis. ठीक आहे. हेडचा रिजन आहे जो डॉर्सल व्ह्यू ना आपण बघतोय, त्यामध्ये तुम्हाला ओव्हेड शेपचा हा हेड दिसेल. ठीक आहे. त्याचबरोबर अँटीरियर साइडला पेअर ऑफ कंपाऊंड आय दिसेल. ब्लॅकिश जो रिजन आहे त्या त्याच्या आईज आहेत. ठीक आहे. आईसच्या तिथेच तुम्हाला ओसेलार स्पॉट दिसून येईल. ठीक आहे. देन जो थोडा लाईट ग्रीनिश कलर मध्ये पार्ट आहे, दॅट इज ए फ्रंट्स, म्हणजे फ्रंटच्या रिजनला तो आहे म्हणून त्याला नाव फ्रंट्स दिलेलं आहे. आणि वरचा जो सरफेस आहे तो आहे वर्टेक्स रिजन. त्याचबरोबर पेअर ऑफ अँटेना तुम्हाला दिसून येईल डॉर्सल व्ह्यू मध्ये. ठीक आहे. लेफ्ट साइडला, राईट साइडला तुम्हाला अँटेना दिसून येईल. अँटेनाच्या एक्झॅक्टली खाली ट्रायंग्युलर शेप मध्ये एक सॉकेट दिसेल, दॅट इज ए अँटेनल सॉकेट, म्हणजे जो तो अँटेना आहे तो त्या सॉकेट मध्ये फिक्स राहिलेला असणार आहे. अँटेना possess the sensory bristles. ठीक आहे. आपण बघतो कॉकरोचला समोर जे लॉंग अँटेना असतात ते कसे असतात, सेन्सरी असतात. देन खाली पोस्टेरियर साइडला तुम्हाला लॅब्रमचा पोर्शन दिसेल. लॅब्रम, इट इज अ माउथ पार्ट ऑफ दी एनिमल. ठीक आहे. लॅब्रमच्या एक्झॅक्टली वर क्लॅपियसचा रिजन आहे. क्लॅपियस, वेंट्रल क्लॅपियस इज प्रेझेंट, म्हणजे डॉर्सल व्ह्यू आपण बघतोय पण क्लॅपियस कुठे आहे, वेंट्रल रिजनला आहे. वर वर्टेक्स आहे, खाली लॅब्रम आहे आणि त्याच्यामधला जो पोर्शन आहे तो आहे क्लॅपियस. ठीक आहे. सो this is the dorsal view of cockroach. Now this is the ventral view of cockroach. ठीक है, that is Periplaneta.
व्हेंट्रल व्ह्यूचा जर आपण बघितलं, म्हणजेच बघा राईट साइडचा जो व्ह्यू आहे या फिगर मध्ये, जिथे फिमेल आपण बघितली, फिमेल पेरिप्लॅनेटा, तिथे जसा हेड दिसतोय तुम्हाला, तोच हेड आपण इथे मॅग्निफाय करून दाखवलेला आहे. ठीक आहे. सो द हेड ऑफ पेरिप्लॅनेटा इन व्हेंट्रल व्ह्यू, इट कन्सिस्ट ऑफ the occipital foramen, gena, tentorial pit, labium, maxilla. आता यापैकी labium आणि maxilla, these are the mouth parts. ठीक आहे. डॉर्सल साइडला आपण बघितलं माउथ पार्ट लॅब्रमचा. देन वेंट्रल व्ह्यू ला आपण बघतोय लॅबियम आणि मॅक्झिला माउथ पार्ट. ठीक आहे. आता बघा, ऑन द साइड्स ऑफ द हेड कॅप्सूल इज अ जेना बिलो इच कंपाऊंड आय. आता हा जेना जो आहे तो कुठे असणार आहे? आईसच्या खाली. बघा, लेफ्ट हँड साइडला, राईट हँड साइडला तुम्हाला वर चेक्सच्या याच्यामध्ये जो पोर्शन दिसतो तो आईसचा असणार आहे, आणि मग त्याच्या तिकडून पुढे ते अँटेना. ठीक आहे. आईसच्या एक्झॅक्टली खालचा जो पोर्शन आहे दॅट इज अ जेना. अँड ऍट द बॅक ऑफ द हेड लार्ज ट्रायंगुलर ऑसिपिटल फोरामेन इज प्रेझेंट. ऑसिपिटल फोरामेन फिगर मध्ये बघा, थोडासा ट्रायंगुलर शेप आहे, वर असा ट्रायंगल तयार करणारा, that is the occipital foramen which connect the cavity of head to the body. occipital foramen काय करणार आहे? बॉडीला हेड सोबत कनेक्ट करणार आहे. आता आईस जे आहे, ठीक आहे, आईस जे आहे ते नेमके कसे दिसतात ते आपण लॅटरल व्ह्यू मध्ये बघू. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला व्हेंट्रल साइडला लॅबियमचा पोर्शन दिसेल ऑसिपिटल फोरामेनच्या खाली. ठीक आहे. आणि मॅक्झिलाचा पोर्शन दिसेल लॅटरल साइडला. आपण बघितला हा हेडचा व्हेंट्रल व्ह्यू आहे, हा हेडचा डॉर्सल व्ह्यू आहे. आता आपण त्याचा लॅटरल व्ह्यू बघू. बघा, लॅटरली म्हणजे साइडला आपल्याला तो कसा दिसतो. पेरिप्लॅनेटा अमेरिकनाचा हेड रिजन. ठीक आहे. लॅटरल व्ह्यू मध्ये इच अँड एव्हरी जो पार्ट आहे तो आणखी डिटेल मध्ये समजतो. कसा? बघा, वरच्या साइडला तुम्हाला कंपाऊंड आय दिसेल, ब्लॅक स्पॉट टाइप. सो हियर a pair of kidney shaped sessile compound eye are situated at the dorsolateral side of the head. म्हणजे आता आपण ही एक साइड बघतोय, अशीच पाठीमागे दुसरी साइड असणार आहे. सो compound eye is a kidney shaped sessile. In the angle between eye and antenna, the two small pale colored areas, that is a ocellular spot or pheristid is present. Ocellular spot तिथे present आहे. ठीक आहे. Then each antenna has a 3 parts. आता अँटेनाचा जो पार्ट आहे बघा, तो 3 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. अगेन that is scape, pedicel and filament or a flagellum. कंपाऊंड आयच्या खालीच तुम्हाला अँटेना दिसेल, पण तो अँटेनाचा जो पोर्शन आहे
तो डिफरंट पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. स्केप, फिलामेंट अँड पेडिसेल. सॉरी, स्केप, पेडिसेल अँड देन फिलामेंट. आणि त्या अँटेनाला किंवा तो अँटेना कोणामध्ये जॉईंट आहे, तर अँटेनल सॉकेट मध्ये आहे. ठीक आहे. आता ह्या अँटेनालाच आणखीन काय म्हणतात, फिलीफॉर्म अँटेना. फिलामेंटल शेपचा आहे म्हणून त्याला काय म्हणतात, फिलीफॉर्म अँटेना. त्याच्यानंतर स्क्लायपसचा रिजन, सिबेरियमचा रिजन हा खाली दिसून येईल. आता राईट साइडला बघा, जेना, जो आपल्याला इथे जेनाचा पोर्शन दिसत होता वेंट्रल व्ह्यू ला, ठीक आहे, तो लॅटरल साइडला असा दिसेल. देन लॅबियम माउथ पार्ट, मॅक्झिला माउथ पार्ट हे इथे तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर नेकचा जो रिजन आहे, हेड पासून मग हेड पुढे कुठं फॉलोइंग झालं नेकच्या रिजन मध्ये, तिथे आहे सर्व्हिकल स्क्लेराइडचा रिजन. सर्व्हिकल स्क्लेराइडचा रिजन. सो दिस इज द lateral view of head of Periplaneta americana. Then we discuss the main important in the exam view, the mouth parts of Periplaneta. Mouth parts of cockroach. यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारण्यात येतात. आणि माउथ पार्ट्स जे आहेत ते म्हणजे एक होल, एक एवढाच भाग माउथचा आहे असं नाही, तर वेगळे वेगळे ते पार्ट मिळून त्याचं माउथ तयार झालेलं आहे कॉकरोचचं. ठीक आहे. त्यामध्ये 5 पार्ट्स आहेत. आपण आधी बघितले, लॅब्रम, मॅन्डिबल, maxilli, labium and the hypopharynx. ठीक आहे. आता डिटेल मध्ये हे कसे आहे हे आपण बघू. फिगर मध्ये तुम्हाला माउथ पार्ट्स डिफरंट केलेले दिसून येतात. The appendages around the mouth which consist of mouth parts. माउथ पार्ट्स च फंक्शन काय आहे, तर च्युइंग और मॅनिपुलेट और ऑर्थोप्टेरस टाइप. च्युइंग म्हणजे चावण्यासाठी, जे काही त्याचं भक्ष्य म्हणजे खाद्य असणारे, जे काही फूड असणारे त्याला च्युइंग करण्यासाठी, खाण्यासाठी, त्याचबरोबर त्याला मॅनिपुलेट करण्यासाठी. ठीक आहे. आता हे पार्ट, कोणता पार्ट कोणतं फंक्शन करतो हे आता आपण पुढे बघूच. द माउथ पार्ट्स कन्सिस्ट ऑफ लॅब्रम. ठीक आहे. सगळ्यात वर बघा, टॉपला बघा, लॅब्रम. ठीक आहे. पेअर ऑफ मॅन्डिबल्स, लॅब्रमच्याच खाली पेअर मध्ये तुम्हाला मॅन्डिबल्स दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पेअर ऑफ मॅक्झिला. ठीक आहे. ज्याला असं लेग टाइप जे अपेंडेजेस आलेलं आहे असे ते पेअर मध्ये मॅक्झिला दिसतील. त्याच्यानंतर आहे लेबियम, सगळ्यात खालची जी फिगर आहे लेबियम. आणि 5वी सगळ्यात मध्ये सेंटरला जे दाखवण्यात आले, ज्याला की सलायव्हरी डक्ट आहे, दॅट इज अ हायपोफॅरिंक्स. ठीक आहे. नाव we discuss one by one the part of mouth of cockroach. बघा, पहिले आपण बघू लॅब्रमचा पोर्शन. So labrum, it is a membranous flat which situated below the sclypus. बघा, स्क्लायपस तुम्हाला इथे दिसतोय, त्या स्क्लायपसच्या खाली लॅब्रमचा
पोर्शन असतो. ठीक आहे. देन इट इज अ मूवेबल बिकॉज ऑफ द मसल्स. इट लाई इन फ्रंट ऑफ माउथ ऍट द अप्पर लिप. अप्पर लिपच्या तिथे हा प्रेझेंट आहे. सेन्सरी सीटा इथं प्रेझेंट आहे. अँड दे आर गुस्टॅटो रिसेप्टर्स. गुस्टॅटो रिसेप्टर्स म्हणजे कसे? रिसेप्टर्स म्हणजे लॅब्रम वर रिसेप्टर्स प्रेझेंट आहे. म्हणजे त्यांच्या जवळ कोणतंही असं फूड आला तर ते त्यांना सेन्सेशन होतं. ठीक आहे. Fused to the inner surface of labrum is called as a epipharynx. Epipharynx तिथे प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता आपण बघू मॅन्डिबल्स. मॅन्डिबल्स पेअर मध्ये दाखवलेले आहेत लॅब्रमच्या आजूबाजूला. ठीक आहे. सिमिलर स्ट्रक्चर आहे दोघांचं पण. दे आर सस्पेंडेड फ्रॉम द साइड्स ऑफ हेड कॅप्सूल. हेड कॅप्सूलच्या बाजूने ते असतात. वन ऑन द आयदर साइड ऑफ माउथ. माउथच्या वन ऑन द आयदर साइडला तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर दे हॅव अ बॉल अँड सॉकेट अटॅचमेंट विथ द हेड. हेडशी ते अटॅचमेंट झालेले असतात. त्याचबरोबर तुम्हाला फिगर मध्ये दिसून येईल टीथ लाईक कटिंग प्लेसेस आर प्रेझेंट. जे सरफेस आहे तुम्हाला दिसतोय तो कसा आहे? टीथ लाईक दिसतोय. करवती सारखा दिसतोय तुम्हाला तिथे. टीथ असे एकदम ट्रू टीथ तिथे नाहीये, तर करवती सारखे तिथे टीथ लाईक पोर्शन आहे. मॅन्डिबल्स आर जॉज. मॅन्डिबल्स काय आहे? जॉ आहे. कशासाठी आहे? फॉर क्रशिंग अँड कटिंग द फूड. फूडला क्रश आणि कट करण्यासाठी तिथे मॅन्डिबल्स असतात. मॅन्डिबल्स आर मूवेबल विथ द हेल्प ऑफ ॲडॅप्टर अँड ॲबॅक्टर टाइप ऑफ मसल्स. कोणते आहेत तिथे मसल्स? ॲडॅप्टर अँड ॲबॅक्टर टाइप ऑफ मसल्स. Then cutting and chewing of food is affected by the contraction and relaxation of muscles. Mandibles काय करतात? फूडला कट आणि क्रश करतात मसल्सच्या साह्याने. ज्याच्यामुळे काय होतं? मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन तुम्हाला तिथे दिसून येईल. Mandibles are present to the fourth segment of the head. हेडचा जो फोर्थ सेगमेंट आहे. आता आपण म्हणलो सेगमेंटल बॉडी आहे ही कॉकरोचची. त्याच्यामध्ये हेडच्या तिथे जो फोर्थ सेगमेंट आहे तिथे तुम्हाला मॅन्डिबल्स प्रेझेंट असलेले दिसतील. ठीक आहे. देन आता आपण बघू मॅक्झिला. ठीक आहे. फिगर मध्ये तुम्हाला पेअर मध्ये मॅक्झिला दिसून येईल ऑन अन आयदर साइड. मॅक्झिली situated behind the mandibles. ठीक आहे. then they consist of podomeres. podomeres प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर each maxilla has a basal प्रोटोपोडाइट. प्रोटोपोडाइट इथं प्रेझेंट आहे बेसल साइडला, जे की कार्डो अँड स्टिप्स पोडोमेअर्स तिथं प्रेझेंट असणार आहेत. फिगर मध्ये तुम्हाला दिसेल मॅक्झिला. ठीक आहे. मॅक्झिला बेसल साइडला तुम्हाला तिथे दिसेल कार्डो अँड स्टिप्स. कार्डो आणि स्टिप्सला कंबाइनली आपण काय म्हणतो? प्रोटोपोडाइट. Then cardo joins the maxilla with the head capsule. कार्डो काय करतो? जॉईन करतो मॅक्झिलाचा पार्ट.
त्याचबरोबर outer surface of steps they have arises 5 jointed maxillary pulp. बघा maxillary pulp शब्द तुम्हाला दिसतोय. किती असतात ते? 5 jointed maxillary pulp तिथे प्रेझेंट आहेत. Then small sclerite is present. ठीक आहे, स्टिप्सच्या तिथेच स्क्लेराइट प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात पाल्पिफर. स्मॉल रिजन मॅक्सिलरी पल्पच्या खाली जर तुम्ही बघितलं तिथे जॉइंटेड होऊन खाली तिथे स्टिप्सच्या तिथे आहे पॅल्पिफर. ठीक आहे. देन मॅक्सिलीचा फंक्शन काय आहे? मॅक्सिलीचं फंक्शन आहे होल्ड फूड बाय द claws of the lacinium and bring it to the mandibles for the mastication. काय करतात? फिगर मध्ये तुम्हाला दिसेल ग्लिया आणि लॅसिनाचा पार्ट आहे तिथे. हा, ते काय करतात? मॅक्सिलरी पल्प फूड असं स्वतःकडे घेतील. हा, त्याला होल्ड करतील. कोण होल्ड करेल फूडला? लॅसिनिया होल्ड करेल आणि होल्ड केल्यानंतर मग ते पुढे मॅन्डिबल्स कडे चावण्यासाठी देतील. ठीक आहे. होल्डिंग करणं, फूडला होल्ड करणं आणि पुढे ते पास करणं, हे काम याचं आहे. मॅक्सिली आर ऑल्सो युज्ड टू क्लिनिंग द अँटिनी पल्प अँड फ्रंट लेग. मॅक्सिली आणखीन काय करताय? क्लिनिंगचं फंक्शन करताय. कोणाकोणाला? अँटिनाला क्लीन करतात, पल्पला आणि फ्रंट लेग्सला क्लीन करतात. The maxilla belong to the fifth segment of the head. Maxilla कुठे आहे? Fifth segment of the head. ठीक आहे. Now next region is the labium. खाली posterior side ला जो दिसतोय ना तो आहे posterior side म्हणजे सॉरी खाली बेसल साइडला जो माउथ पार्ट दाखवलेला आहे लार्ज पोर्शन मध्ये तो आहे लेबियम. ठीक आहे. इट इज द लोअर लिप लेइंग बिहाइंड द माउथ. अपर लिप कोणता होता? लॅब्रम होता. हा लेबियम आहे, तो आहे लोअर लिप. त्याचबरोबर प्रॉक्सिमल postmentum divided into large submentum and small poorly scleroidal mentum. बघा खाली तुम्हाला ज्याच्यावर असे स्मॉल थ्रेड लाईक सिलिया टाइप असं प्रोजेक्शन दिसेल, दॅट इज अ सबमेंटम. सबमेंटमच्या वर आहे मेंटम, मेंटमच्या वर आहे प्रीमेंटम. म्हणजे जर वरून खालपर्यंत आपण वाचलं तर प्रीमेंटम, मेंटम, सबमेंटम. ठीक आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा पाल्पिजरचा पोर्शन आहे विच इज अ स्मॉल स्क्लेराइड पोर्शन. ठीक आहे. देन वरच्या साइडला पॅराग्लोसा आहे, ग्लोसा आहे. तिथे स्मॉल ओवेट शेप असं गोलाकार भागामध्ये काय आहे? पॅराग्लोवा अँड ग्लोसा पार्ट. देन लेबियम पल्प इज प्रेझेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर द लेबियल पल्प्स आर सेन्सरी अँड लेबियम डज नॉट टेक ऍक्टिव्ह पार्ट इन फीडिंग बट द ग्लोसा अँड पॅराग्लोसा together called the lingula prevent the loss of food particles from the mandibles. फूड लॉस होऊ नये. ठीक आहे. फूडला तिथे यूज करता यावा जास्तीत जास्त, हे फंक्शन लेबियम करतं, लोअर लिप करतं. ठीक आहे. लेबियम बिलॉंग्स टू द सिक्स्थ सेगमेंट ऑफ हेड. बघा फोर्थला होता लॅब्रम,
ठीक आहे. फिफ्थला मॅक्झिली अँड सिक्स्थ सेगमेंट पार्ट होता लेबियम. त्याचबरोबर हेडचा फर्स्ट अँड थर्ड सेगमेंट of head which do not have no appendages. Appendages हेडच्या पहिल्या आणि थर्ड सेगमेंटला appendages नाहीये. तर appendages कुठे आहेत? फोर्थ, फिफ्थ and सिक्स्थ. ठीक आहे. Now the last part of the mouth is hypopharynx. सेंटरला तुम्हाला तिथे दिसेल फिगर मध्ये सेंटरला जो जिभेसारखा म्हणता येईल त्या पार्टला जो पोर्शन आहे तो आहे हायपोफॅरिंक्स. बिटवीन द मॅक्झिली अँड इन फ्रंट ऑफ द लेबियम इज फ्लॅट सिलेंड्रिकल स्ट्रक्चर called it as the hypopharynx and the common salivary duct opens at the base of the hypopharynx. Hypopharynx च्या तिथं काय आहे? कॉमन सलायवरी डक्ट प्रेझेंट आहे, जे की जो काही फूड मध्ये घेण्यात येईल त्याला पुढे डायजेशन करण्यासाठी ते पाठवणार आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी mouth parts of Periplaneta, which is in exam view very important. So thank you very much.